हॅलो. आता आपण बघूया 21 जानेवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेम याच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये. आजच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की काव्यापासून लांब राहायचं, बायकोवरचं प्रेम व्यक्त करत पार्थने रम्याला दिलेली तंबी वसूलाही चांगलंच सुनावलं. लग्नानंतर होईलच प्रेम याच्या 21 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की पार्थ काव्यापासून लांब राहण्याची वसू आणि रम्याला चांगलीच तंबी देतो. कालच्या भागात आपण बघितलं होतं की रम्या हळूच काव्य नसताना काव्याच्या रूममध्ये शिरते आणि काव्याच्या रूममध्ये शिरल्यावर आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये आता बघायला भेटणार आहे की रम्या चोरून काव्याची बोकुडी घेऊन येते. बोकुडी हातात येताच वसू त्याला तुडवायला जाते आणि पण रम्या तिला थांबवते. पुढे वसू बोकुडीला कापायला जाणार इतक्यात पार्थ रम्या आणि वसूच्या खोलीत येतो. पार्थला येऊन हे घाबरतातच सगळे. दुसरीकडे गुड्डू केलेल्या चुकीची जीवाकडे माफी मागतो. मी नंदिनीला सगळं खरं सांगतो असं गुड्डू जीवाला सांगत असतो. मात्र गुड्डूची नोकरी जाईल म्हणून जीवा त्याला नकार देतो. गुड्डूला खूप रडायला येत असतं. इकडे रम्या आणि वसू पार्थकडे बघून जरा थक्क होतात. तेव्हा पार्थ रम्या आणि वसूला तंबी देतो. रम्या आणि वसू सावरासावर करण्याचा प्रयत्न करतात. ते नेहमीप्रमाणे ते काम करत असतात. पण पार्थ त्यांना म्हणतो की मला तुमचा प्लॅन लक्षात आला आहे. त्यावर रम्या म्हणते काव्या तुला त्रास देत असते या बोक्यामुळे. पार्थ म्हणतो काव्य तुला त्रास देत असते या बोक्यामुळे. पार्थ म्हणतो मी तुला सांगितलं का की मला त्रास होतोय असं, मला आवडतो हा त्रास. असं म्हणत काव्यापासून आणि त्याच्या वस्तूंपासून लांब राहायचं असं पार्थ स्पष्टपणे रम्या आणि वसूला बजावतो. पार्थ बोकुडीला काव्याच्या खोलीत नेऊन ठेवतो. काव्याच्या खोलीत जातात पार्थला काव्याचं लॉकेट दिसतं. ते पाहून पार्थला काव्याच्या आठवणी आठवतात. त्याचबरोबर तो त्याने दिलेलं परफ्यूम मारतो आणि काव्याचं क्रीमसुद्धा लावतो. इकडे दुसरीकडे नंदिनीची माफी मागण्यासाठी जीवा वर्तमानपत्रातील एक एक शब्द कापून कविता रचतो. शारदा तो पेपर नंदिनीला आणून देते. वर्तमानपत्रातील एक एक अक्षर गायब असल्यामुळे नंदिनीच्या वडिलांना राग येतो. शारदा नंदिनीला तिच्या खोलीच्या गॅलरीत जायला सांगते. नंदिनी गॅलरीमध्ये जातात जीवाने कपड्यांनी सॉरी असं लिहिलेलं पाहायला मिळतं. जीवा नंदिनीला सॉरी म्हणतो आणि उठाबशा काढायला लागतो. नंदिनी त्याला थांबवते आणि बोटांनी फ्लाइंग किस देते, त्याला माफ करते. आणि इकडे पार्थ अवॉर्ड फंक्शनला जात असताना काव्या खोलीतून बोकुडीला शोधत येते. काव्याला बोकुडी सापडत नसतो. पार्थ म्हणतो तुमच्याच खोलीत असेल. मानिनी आणि काव्याला काही समजत नाही. त्यावर पार्थ घडलेला प्रकार काव्य आणि मानिनीला सांगतो. तेवढ्यात वरून कापसाचे तुकडे पडतात. हा कापूस बोकडीचाच आहे असं काव्याला वाटतं. तेवढ्यात रम्या आणि वसू मोठी कैची घेऊन खोलीतून बाहेर येतात. काव्य मोठ्याने रम्याला हाक मारते. रम्यानेच बोकुडी कापलं असणार असं असं काव्याला वाटतं. आता आपल्याला बघायला भेटणार आहे की आता खरंच बोकुडी रम्याने कापलेलं आहे की पार्थचं प्रेम जाणून घेण्यासाठी काव्याचा प्लॅन आहे. हे पाहणं खूपच आपल्याला उत्सुकतेचं ठरणार आहे. तर चला तर मग मंडळी, अशाच एपिसोडचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. तसेच आपल्या सिरियल कट्टा या चॅनलवर सुद्धा तुला जपणार आहे आणि मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेची रिव्ह्यू आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यासाठी तेही चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.